विरारमध्ये पत्नीच्या हत्येचा थरार, 12 तासांत आरोपी पतीला पनवेलमधून बेड्या। विरार शहरातील ग्लोबल सिटी परिसरात एका महिलेची तिच्याच पतीने दुसऱ्या पत्नीच्या मदतीने निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी बोळिंज पोलीस ठाणे यांच्या पथकाने अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या 12 तासांच्या आत मुख्य आरोपी पती आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीला पनवेल येथून अटक केली आहे। मृत महिलेचे नाव आरती, वय वर्ष 30 असे असून तिचा पती मुन्ना याने त्याची दुसरी पत्नी मीरा हिच्या मदतीने हा खून केल्याचे तपासात समोर आले आहे। या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली। हत्येनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते, त्यामुळे त्यांचा माग काढणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। मात्र तांत्रिक तपासाचा आधार घेत पोलिसांनी आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेतला। तपासादरम्यान आरोपींचे मोबाईल लोकेशन पनवेल मधील बेलवली परिसरात असल्याचे निष्पन्न झाले। यानंतर पोलिसांनी पथके तयार करून ठाणे, पनवेल आणि विरार परिसरातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले। या फुटेजमध्ये आरोपी मुन्ना, त्याची दुसरी पत्नी आणि 2 मुलांसह पनवेल मधील एका रिक्षा स्टँडवर उतरतानाचे दृश्य समोर आले। पुढील तपासात पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी पनवेल मधील वाधवा वाईज सिटी या बांधकाम प्रकल्पावर मजुरीचे काम करत होता। या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले। प्राथमिक चौकशीत आरोपी मुन्ना याने आपला गुन्हा कबूल केला असून पत्नी आरती हिचे अन्य व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आपण तिची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली। या घटनेमुळे विरार परिसरात एकच खळबळ उडाली असून घरगुती वाद आणि संशयातून घडलेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पुढील तपास बोळिंज पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। सदर घटनेबाबत डीसीपी सुहास भावचे काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया। तर बोळिंज पोलीस स्टेशनचे मागच्या काही दिवसातले 2 मोठ्या जे डिटेक्शन आहेत ते महत्त्वाचे आणि चांगले डिटेक्शन झालेले आहेत, त्याच्यासाठी हे बोलवण्यात आलेली आहे। सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोळिंजच्या हद्दीमध्ये आपला एक ग्लोबल सिटीचा परिसर आहे। तिथे एकता पार्क आणि कल्पवृक्ष सोसायटी या ठिकाणी एका बिल्डिंगमध्ये दुरुस्तीचं काम चालू होतं आणि त्या ठिकाणी एक जे ठेकेदार आहेत श्रीराम मोतीराम गोपीराम गुजर, तर यांनी नाक्यावरनं काही बिगारी लेबर जे आहे ते कामासाठी आणलेले होते आणि त्याच्यामध्ये ते कुटुंब होतं। तर ते कुटुंब तिथे काम करत होतं मागील 3-4 दिवसापासून आणि 21 तारखेला यातले लेबर कुणीही कामाला आले नाहीत, म्हणून हे ठेकेदार ज्यावेळेस ते पाहण्यासाठी गेले ज्या लेबर रूममध्ये, तर तिथे त्यांना एक जी लेबर महिला आहे ती मयत स्थितीमध्ये आढळून आली आणि बाकी इतर घरामध्ये कुणीही सदस्य आढळून आले नाहीत। म्हणून त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला त्याची माहिती दिली आणि त्यानंतर मग बोळिंज पोलीस स्टेशनचे सिनियर PI आणि आमचा सर्व डिटेक्शन स्टाफ त्या ठिकाणी पोहोचून त्या परिस्थितीचं पहिल्यांदा अवलोकन केल्यावरती तर या दोघांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडनं विचारपूस केली तर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे।